तर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर आणि मुख्यमंत्र्यांनंतर म्हणजे अशा प्रकारे आता एकंदरीत वाटचाल सुरू केलेली आहे आणि खासगी दौरा देखील रद्द केल्याची माहिती समोर येते. आता इंधन बचत करणे आणि परकीय चलन वाचवणे या संदर्भामध्ये सर्वच विभागांनी आपापल्या विभागांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आमच्या पर्यटन विभागामध्ये कालच आम्ही आदेश विभागाला दिलेले आहेत की जे परदेशी शिष्टमंडळ आपली जातात परदेशी दूतावासांच्या आमंत्रणावरनं या आर्थिक वर्षामधल्या अशा कुठल्याही शिष्टमंडळांनी परदेशामध्ये जाऊ नये आणि असे कुठलेही प्रस्ताव मान्यतेसाठी सुद्धा मंत्र्याकडे सादर करू नयेत अशा सूचना काल मी विभागाला दिलेल्या आहेत. क्षेत्रीय अधिकारी जे आमचे आहेत जिल्हा स्तरावरचे विभाग स्तरावरचे मुंबईमध्ये आम्ही लोक बैठका घेताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तिथून ऑनलाईन बैठकीला जॉईन करावं. कुठल्याही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी फील्ड ऑफिसर्सनी प्रत्यक्ष मुंबईमध्ये बैठकीला येऊ नये अशा सुद्धा आदेश आणि सूचना माझ्या विभागामध्ये आम्ही निर्गमित केलेल्या आहेत. निश्चित मी जरी कायद्यात ती तरतूद नसली तरी आमच्या विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना मी सांगेन की कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगदी स्वतःच्या खाजगी दौऱ्यावर स्वतःच्या पैशातनं जरी ते करत असले तरी सुद्धा परदेशी दौरे टाळावेत, परदेशी दौरे करू नयेत अशा विभागाला अधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना देईन. मी स्वतः सव्वा महिन्यापूर्वी माझा ठरलेला लंडन, पॅरिस, आम्स्टरडॅम हा कुटुंबासमवेतचा खाजगी दौरा होता, पूर्णतः खाजगी होता, कुठलाही सरकारी सहभाग त्याच्यामध्ये नव्हता. तरी देखील माननीय पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्या मी कुटुंबाला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा दौरा रद्द केलेला आहे. त्यामुळे वैयक्तिक मौजमजेपेक्षा वैयक्तिक सुट्टीला जाण्यापेक्षा देशाच्या हिताला आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. माझ्या विभागातला निधी मला न माहिती होता कसा दिला, कुणी सांगितलं तुम्हाला? एकही रुपयाचा निधी माझ्या विभागाकडनं कुठेही वितरित झालेला नाही. कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी जयंती पुण्यतिथीचे होत असतात पण माझ्याकडे आतापर्यंत तरी असा निधी मंजूर करायची कुठलीही नस्ती आलेली नाही. तुम्ही खात्री करा, मी माझ्या विभागापुरतं सांगतो आहे, माझ्या पर्यटन विभागानं कुठल्याही अशा पद्धतीच्या स्पॉन्सरशिपच्या निधीचं वितरण किंवा निधीला मंजुरी दिलेली नाही. सर त्याला लागूनच पत्र जे आहे ते निमंत्रण पत्रिका व्हायरल होते आणि त्यामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते पर्यटन मंत्र्यांपर्यंत सगळ्याची नावांनी त्यामध्ये खाली जे आहे तर स्पॉन्सर म्हणजे सहप्रायोजक जे आहे ते पर्यटन विभाग पुणे आहे. याबद्दल काही तुम्ही माहिती घेणार आहात का? या बाबतीत विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. मी याच्या बाबतीतला स्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडनं आणि आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत आमचे सहसंचालक पर्यटन विभाग पुणे यांच्याकडनं या बाबतीतला अहवाल मी मागवून घेतो. तुमच्या नावाचा वापर केलेला आहे त्याच्यावर कारवाई होणार का? माझं एकट्याचंच नाही नाव, त्या पत्रिका जर आपण पाहिली नाही तुम्ही जर पत्रिकेमध्ये अनेक निमंत्रितांची नावं आहेत आणि खाली प्रायोजक सहप्रायोजक मध्ये सुद्धा अनेक नावं आहेत. म्हणूनच जिल्हाधिकारी पुणे आणि सहसंचालक पर्यटन विभाग पुणे यांच्याकडनं या बाबतीतला आजच तातडीनं अहवाल मी मागवून घेतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कारवाई करण्यात आली त्याला डिपेंड करताना एमआयएमचे माजी खासदार हे दिसत आहेत, त्यांना घर बांधून देऊ आणि येत्या काळात देखील असं काही झालं तर त्यांना देखील उभा करू, जी काही त्यांनी भूमिका घेतली त्याबद्दलचं काय? म्हणजे हे बघा ना, एक तर बेकायदेशीर घर आणि गुन्हेगारांना थारा त्या घरात द्यायचा, या अशा दोन चुका करायच्या आणि त्या केल्यानंतर सरकारनं कारवाई केली की म्हणायचं पाडलेलं घर आम्ही बांधून देऊ. म्हणजे कसली ही म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, हवा कसली डोक्यात त्यांच्या गेलेली आहे. प्रशासनाला ते मानत नाहीत, नियमाला मानत नाहीत, कायद्याला मानत नाहीत. म्हणजे स्वतःचा वेगळा कायदा त्यांना तयार केलेला आहे का? असली मगरुरी बिलकुल राज्यामध्ये सहन केली जाणार नाही. जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर नक्की कारवाई होईल.
निश्चितच या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाचा आणि पोलीस आयुक्तांचा अहवाल गृह मंत्रालयाकडे प्राप्त होईल. जिल्हाधिकाऱ्यांचा आणि पोलीस आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर माननीय गृह मंत्रालय याच्यावरती उचित निर्णय घेईल. सर, अकोल्यात देखील चला. काँग्रेसच्या नगरसेवकाने औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केलेली आहे. ते बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज देखील आमचे आहेत, औरंगजेब देखील आमचे कोण? आहेत. अकोल्याचे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नाही बघा, आता औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे एवढं मोठं होतं, हिमालया एवढ्या उंचीचं, की त्यांच्या कर्तृत्वाची कोणाबरोबरही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे अशी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची जर कोणी तुलना करायचा प्रयत्न आणखीन औरंगजेबासारख्या व्यक्तीबरोबर केला असेल तर ते बिलकुल चूक नाही. औरंगजेब हा क्रूरच होता आणि निश्चितपणे औरंगजेबानं जो स्वराज्य संपवण्यासाठी आला होता व तोच महाराष्ट्रामध्ये संपला, अशा औरंगजेबाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करणं योग्य नाही. ओके, थँक्यू. चला. नाही आता बस, मला लग्नाला जायचं. 100% अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या श्री इम्तियाज जलील यांच्या सगळ्या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे. पोलीस आयुक्त संभाजीनगर यांनी त्यांची सगळी वक्तव्य तपासून गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांचा माननीय गृह मंत्रालयाकडे आजच्या आज सादर केला पाहिजे. त्यानुसार इम्तियाज जलील यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. सर, राज्य सरकार महत्वाचं आहे. राज्य सरकारने एक महत्वाचं परिपत्रक काढलेलं आहे, ज्यामध्ये आता शासकीय सर्व बैठका ऑनलाईन घ्यायचे आदेश आहेत. दुसरं महत्वाचं, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी मेट्रो, लोकल आणि बसने प्रवास करण्याच्या सूचना दिल्या. अशा प्रकारे अगदी बरोबर आहे. मी मगाशी म्हणलं तसं पेट्रोल, डिझेल, इंधन बचत हे करायचं असेल तर मी जसं त्याचा उल्लेख केला की बहुतांशी बैठका ह्या ऑनलाईन घेतल्या गेल्या पाहिजेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना राजधानीच्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बोलवणं योग्य नाही. त्यांनी ऑनलाईन मीटिंग जॉईन केल्या आणि सहसा मंत्र्यांनी देखील प्रवास जेवढा टाळता येईल तेवढा टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यातनं, आपल्या मतदारसंघातनं असून तिथून ऑनलाईन जरी काम केलं तरी मंत्री करू शकतात. त्यामुळं अशा पद्धतीनं इंधन बचत करण्याच्या अनुषंगानं जे उपाययोजना करायच्या त्या सगळ्या शासनाकडनं आणि विशेषतः सर्व मान्य मंत्री महोदयांकडनं केल्या जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.